थांबा थांबा. मी 4 तारखेला जगदाळे पूर्ण नाव सांगा. तुमचं नाव काय? माझं नाव अक्षय शिवाजी मुंडे, राहणार गोविंदपूर, तालुका कळंब, जिल्हा उस्मानाबाद. आम्ही 4 तारखेला इथं संध्याकाळी ॲडमिट झालो. मग ॲडमिट झाल्यानंतर छातीत दुखत होतं आणि पाठीत चमकत होतं. मग सुरुवातीला 1-2 दिवस ट्रीटमेंटमध्ये त्यांनी सांगितलं की आता छातीमध्ये कसल्याही प्रकारचा ब्लॉक नाही, तुमची सुट्टी होऊन जाईल. आज पुन्हा नंतर सिटी स्कॅन करायला लावलं आणि सिटी स्कॅन करायला लावल्यानंतर क्लिअर एक 3 वाजता आम्ही स्वतः पेशंटला उठवलं. पेशंट असं बसला, पेशंटला बोलला आणि स्वतः असं चेअरवर बसवलं. चेअरवर बसवल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की आता पेशंट व्हेंटिलेटरवर गेलाय तुमचा, आता तुम्ही बाहेर जावा म्हणल्यानंतर आम्ही म्हणलं डॉक्टर आलेत का. त्यांनी 2 तास आम्हाला खेळवलं की बाबा डॉक्टरमध्ये आहेत. आणि मग 2 तासानंतर आमचा राग अनावर झाला. आम्ही दरवाजा उघडून मध्ये गेलो तर काय नाही, सगळे सिस्टम मोबाईलमध्ये बघत होत्या, काही कोणाचं लक्ष नव्हतं. पेशंट डेथ झालेला होता आणि तिथून पुढे आम्हाला 2 डेथ झाल्यानंतर गोळ्या आणायला लावल्या. त्या गोळ्याची टायमिंग सुद्धा आमच्याकडे आहे, त्या पावतीमध्ये उपलब्ध आहे. मेडिसिनची पावतीची टायमिंग. डेथ झाल्यानंतर पुन्हा आम्हाला गोळ्या आणायला लावल्या आणि सगळी ट्रीटमेंट पण सुरुवातीपासून चुकीची दिली आणि शेवटच्या दिवशी सिटी स्कॅन केलं. आता आमचा माणूस गेलाय, आता आम्ही काय करायचं सांगा. तुम्हाला ऑफिशियली सांगितलं? ऑफिशियली आम्हाला 5 वाजता सांगितलं. आणि एंजिओग्राफी मध्ये एकही ब्लॉकेज नव्हतं. 2-2:30 दरम्यान घडलं होतं आणि आम्ही त्याच्या संदर्भात आम्ही कालवा केला. डॉक्टरला बोलवा म्हणलं. एक विशिष्ट आमच्याकडे व्हिडिओ आहेत सगळे, व्हिडिओ आहेत. कुणीच करायला तयार नाही, नंबर द्यायला तयार नाही. आम्ही त्या कंपाऊंडरला विचारलं, डॉक्टरचा नंबर नाही म्हणले आमच्याकडे, डॉक्टरचा नंबर नाही. सांगायला होतं की तुमचा पेशंट मिळत झाला. डॉक्टरचं नाव काय? डॉक्टर साखरे. डॉक्टर आणि आता साखरे डॉक्टरला आम्ही विचारायला गेलो, जबाब तुमचा पेशंट गेला, काय करायचं ती करा. डॉक्टरची त्याचं भाषा. माधुरी बोल नाही भाषा. रेकॉर्डिंग आहे का? हाय सगळं व्हिडिओ आहेत, आपले व्हिडिओ काढलेले आहेत आम्ही सगळे. व्हिडिओ आहेत. आणि त्या दिवशी चौकशी कक्षावर आम्ही ज्यावेळेस बिल काढायला गेलो तर चौकशी कक्षावरची लेडीज हा समोर चौकशी कक्ष आहे, इथे माझी मला serial- 15 मिनिटं थांबवून ठेवलं. कारण काय तर हे मॅडम मोबाईलवर मालिका बघत होत्या. मालिका झाल्या एवढ्या कारणासाठी 15 पेशंट मिनिटं अर्जंट थांबवून ठेवलं आहे, आम्हाला. पेशंट मरणाच्या काहीत आहे, आमची वेब सिरीज होत्या. वेब सिरीज चालू होती बघायला. काही कुणाचं काही नाही, निष्काळजी हे साखरे डॉक्टरच्या मॅडमचं नाव काय निष्काळजीपणामुळे झाले माहिती सगळे. साखरे डॉक्टरचा मूर्खपणा. आणि ह्या दवाखान्यामध्ये कोणती ट्रान्सपरन्सी ठेवलेली नाही. पेशंटचं मध्ये काय चालू आहे काही सांगत नाही, भेटू देत नाहीत. आणि पेशंट गेल्यानंतर सुद्धा औषध गोळ्या आणायला लावले त्यांनी आम्हाला. आणि प्रत्येक लेडीज येते, काय चालू आहे व्यवस्थित आहे, सगळं व्यवस्थित आहे. आणि पेशंट तर डेथ झालाय आणि आम्हाला म्हणतात हालचाल चालू आहे. 2 तास खेळवलं, पुन्हा औषध आणायला लावली. 2 ते 5 आमचा पेशंट सिरियस होता, पण 2 ते 5 आयसीयू विभाग आहे. पेशंट सिरियस आहे, डॉक्टरच घरी डॉक्टर घरी आणि आम्ही म्हणतो नंबर द्या, कुणी नंबर पण द्या. आम्ही मध्ये जाऊन बघितलं तर सिस्टर लुडो खेळत बसतो. त्यांना फक्त कालवा केल्यामुळे फक्त त्यांनी म्हणजे कोणातरी घोषित केले. त्यांचं असं म्हणणं होतं की अजून 2 दिवस सुट्टी होती, माहिती का. आम्ही जर कालवा केला नसता का तर त्यामुळे 2 दिवस हा त्यांचा मुलगा जर आतमध्ये गेला नसता तर कमीत कमी त्यांनी 5 ते 6 तास उघडकीस केलंच नसतं यांनी. अजून उघडत नव्हती. तुमचं सांगत डॉक्टरांशी बोलणं झालं का या बाबतीमध्ये? डॉक्टर कधी आलाय, सगळं झाल्यावर डॉक्टर आलाय. डॉक्टर अवेलेबल त्यांनी म्हणायचं डॉक्टर मध्ये आहे, आम्ही मध्ये गेला तर काय नाही. डॉक्टरला विचार, डॉक्टर 1 तासानं आला, सगळं घटना झाली. आम्ही कालवा केल्यानंतर आला आणि आल्यानंतर म्हणतो पेशंट मेला, तुमचा काय करायचं ते करा, माझं कुणी काय करू डॉक्टरची भाषा भीती. ती साखरे डॉक्टरची भाषा ही. डॉक्टर एवढं तुम्हाला नाजूक भाषा. मध्ये गेल्यानंतर आणि बघितल्यानंतर पेशंट डेट झालाय. मग ह्या मोबाईलवर देऊची त्यात आणि ती सिक्युरिटीला भांडायला लागले, त्याला का सोडला आतमध्ये, त्याला का सोडला आतमध्ये. आणि साखरे डॉक्टरची भाषा की माझं कुणीच वाकडं करू शकत नाही. ती आणि- म्हणजे मालकच झाला हॉस्पिटलचा. आणि महत्वाचा मुद्दा अजून एक, आता इथून गोळ्या आणल्या, गोळ्या समजा 1,500च्या 2,000च्या गोळ्या लिहून दिल्या आणि वरी नेऊन ठुल्या की ती हाय तशा वापस येतात, हाय तशा मेडिकलमध्ये वापस येतात. सगळी साखळी आहे, काय नाही मध्ये घेत नाहीत कारण मध्ये बघाय कोण आहे, मध्ये सोडितच नाहीत. हे मूर्खपणा चालू होता हॉस्पिटलचा. गोळ्या बी सगळ्या वापस रिटर्न येतात सगळ्या. आणि पेशंट तुमचं रेशन सोबत कार्ड किंवा कोणतं आहे? पिवळं आहे. पिवळं आहे ना? तुम्हाला काय सुविधा मिळाली का? नाही दिली, काही नाही. सुविधा तर काय सगळं दिले. सुविधा पैसे भरायला लावले सगळे. सगळे पैसे भरायला लावले आम्हाला. स्कीम वगैरे काय काहीच सांगितलं? कुठली स्कीम नाही म्हणले, कुठली स्कीम नाही म्हणले. आता किती पैसे भरले? आतापर्यंत आणि नातेवाईकासोबत जे डॉक्टर आहेत किंवा सिक्युरिटी गार्ड आहेत ते थोडेही व्यवस्थित बोलत नाहीत, खालच्या भाषेत बोलतात. ते त्यांनी तुला बोलण्याची कळत नाही भाषा, का, तुला बोलण्याची अक्कल भाषा. नाही का, जा तू कुठे गेला, ही बोलायची पद्धत आहे डॉक्टरांची. डेट झाला मिळाला पेशंट आणि ती बाहेरचं काय नव्हती, गार्ड म्हणते मध्ये डॉक्टर आहे. मध्ये डॉक्टर 2 तास सांगितलं आम्हाला. 2 तास खेळवले, 2 तास खेळवले. 2 तास
त्याला विचारतो आम्ही डॉक्टर कुठे आहेत मध्ये डॉक्टर म्हणे डॉक्टर मध्ये म्हणे हा भोंगळा कारभार आहे या जगदाळे मामा दवाखान्याचा. मित्रांनो चुकून सुद्धा ह्या दवाखान्यात आयुष्यात कुणालाच घेऊन नका तुम्ही. आता तुमची पुढची भूमिका काय आहे नेमकी? आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहोत. त्या डॉक्टरच्या विरोधात आम्ही गुन्हा दाखल करणार आहोत. गुन्हा दाखल केल्याशिवाय आम्ही पेशंट हलवणार नाही. आता डेड बॉडी कुठं आहे? आणि अजून पुन्हा त्याने आम्हाला विचारतात आता बाहेर काढायला चालू होती त्यांचं. आणि त्यांनी म्हणून डेड बॉडी बाहेर काढायला चालू होती न विचारता. मागच्या कारण. तुम्हाला त्यांनी काही कल्पना वगैरे दिली नाही अशी काही? नाही नाही डेड बॉडी काढायची कल्पना दिली नाही. कल्पना दिली फक्त नाही. नुसतं डेड जरा सांगितलं बोलून असं झाले म्हणले म्हणजे पेशंट गेला म्हणलं कसं काय मग सांगितलं ना तुम्ही बरं. म्हणजे 2 वाजता झालेली घटना 5 वाजता सांगितली म्हणलं. इथले जे हॉस्पिटलचे इन्चार्ज आहेत काही त्यांची भेट वगैरे तुमची झाली का? कुणी अहो, समोर साखरे साहेब साखरे जे डॉक्टर आहे त्याचा नंबर द्यायला सर सगळी भ्यायला लागली. कुणी नंबर द्याय ना. नंबर सांगितलं नाही आम्हाला कोणी. सिस्टर आणि सिक्युरिटी आमच्या नोकरीचा सवाल आहे म्हणजे आम्हाला नंबर देता येत नाही. आम्हाला आमचा माणूस मारायला लागला ना तिथं. पुन्हा काय करायचं? 2 ते 5 पेशंट सिरियस असताना साखरे अजिबात तिथं आला बी नाही, फिरकाला बी नाही आणि काहीच त्याने ट्रीटमेंट बी केली नाही. आमचा पेशंट आमचं एकच होतं, साखरेचाच साखरे- रोल हा आहे. एकमेव जबाबदार डॉक्टर आहे हा, आमचा साखरे patient डॉक्टर मारायला. जबाबदार. आमचं म्हणजे आणि फोन करून विचारावं. इतकं खोटं बोलायचं डॉक्टर मध्ये फोन करून विचारायचं. डॉक्टर मध्ये अँजिओप्लास्टी चालू आहे डॉक्टर तर घरी. आम्ही पुन्हा कुठं फोन लावायचा म्हणजे फोन लावायला नंबर कोणी दिला नाही आमच्या डॉक्टर तर जीव जे गेलाय ह्या डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे जीव गेलेला आहे. हे बघा ह्याला जबाबदार दवाखाना आणि डॉक्टर आता हे राहील. पेशंट तुमच्या म्हणण्यानुसार दुपारच्या दरम्यान पेशंट डेड झालेला आहे. दुपारी गेला 2 वाजता गाडीवर नेले सिटी स्कॅनला गाडीवर तुम्हाला- 2 वाजता खाली आणले सिटी स्कॅनचा रिपोर्ट केला आहे. बरं. आणि तुम्हाला त्यांनी डेड झालेलं कधी सांगितलं हॉस्पिटल प्रशासनानं? 5 वाजता 5 वाजता सांगितलं. बरं, कुठल्या कारणानं डेड झाला असं सांगितलं त्यांनी? काय सांगितलं का? सीट ब्लॉक झाली म्हणली स्वादीपुंडाची पाठीमागची. पहिल्यांदा म्हणले पुन्हा म्हणले अटॅक आणि 2 आलाय. दिवस कळालं नाही यांना स्वादीपुंडाची सीन. हा. 2 दिवस काहीच केलं नाही. पुढची ट्रीटमेंट करत होती सगळी आणि दुखणं मागं होतं. पुढली काय केली ती? पुढली वारंवार आम्ही सांगत होतो की पाठ संपत्ती पाठीकडे लक्ष द्या डॉक्टरनं काहीच लक्ष दिलं. आणि काल सकाळी सांगितलं सुट्टी होईल सगळं ओके झाले. मला सांगा पेशंट त्यांच्याकडून दुसरी एक गोष्ट की यांच्याकडून जर होत नाही तर यांनी सरळ सांगायचं "अहो, तुम्ही दुसऱ्या मग हॉस्पिटलमध्ये आम्ही सकाळीच आम्हाला कुठं तरी करता आलं असतं. नाही, नंतर आम्ही नाही, अश्विनीला शिफ्ट करतो सोलापूरला हे आम्ही म्हणलो होतो. त्यांनी नाही तसं करत हे म्हणलं. सांगितलं नाही. आम्हाला काय सांगितलं? आम्हाला पुढची पाऊल उचलायचं. आमचा जीव वापस येईल का? काय त्याच्यामध्ये तुमच्या आई होत्या का? आमची आई आहे. चलता बोलता काहीच आणि नाही असं नाही. पेशंट हा मेलेला नाही तर ह्याला मारलं गेलं ह्या दवाखान्यातल्या डॉक्टरांनी. मेन कारणीभूत याला ते. कारणीभूत डॉक्टर येते. ती साखरे डॉक्टर मेन कारणीभूत आहे. दुसरं अहो साखरीत आलाच नाही विजिट आणि कुणीही ह्याची जबाबदारी घ्यायला तयार नाही. कोणताही डॉक्टर जबाबदारीच घेत नाही याची. बरं. ढकलाढकली चालू आहे. सर्व माध्यमांनी याची नोंद घ्यावी जे अतिशय तुझं आपल्या बार्शी तालुक्यामधलं नामांकित हॉस्पिटल जगदाळे मामा हॉस्पिटल या हॉस्पिटलमध्ये अक्षरशः डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे असं होणं म्हणजे या मुलाच्या आईचं या ठिकाणी निधन झालेलं आहे. डॉक्टरांचं लक्ष नाही आहे. पेशंटकडं ज्या नर्स आहेत त्यांचं बिलकुलही लक्ष नाही. या अक्षरशः जगदाळे मामाचं हॉस्पिटल अख्ख्या सोलापूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये रेप्युटेड हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलचं टोटल रिप्युटेशन खराब झालेलं आहे या डॉक्टरांच्या दुर्लक्षपणामुळे. तरी या ठिकाणी आम्ही या केसचा आम्ही या FIR दाखल करणार आहोत. तरी या सर्व माध्यमानं याची नोंद घ्यावी आणि यासाठी प्रयत्न करावा. आम्हाला न्याय मिळवून द्यावा. तुमच्याकडून एवढीच अपेक्षा आहे आम्हाला न्याय मिळवून द्या आणि आणि त्या साखरे डॉक्टरला आणि डॉक्टरवर दवाखान्याला योग्य ती सजा कारवाई भेटू द्या. करून त्याला ही करण्याची शिक्षा द्यावी. हत्येचा गुन्हा त्याच्यावर नोंदवावा एवढीच आमची मागणी आहे. त्याचा जो माजुरीपणा आहे बोलणे आहे, त्याच्यावर बोलण्याचं व्यवस्थित हात- नाही हात- म्हणजे बोलण्यामध्ये नाही तर तुम्ही समजावून सांगणं ही बी त्याच्याकडे नाही असं म्हणजे